पंचायत समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी चालू असल्याचे दिसून येत आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील एकूण 6 पंचायत समिती जागेसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे। उत्तर तालुक्यातील बिबिदारफळ पंचायत समिती गण हा पै पाहुण्यांचाच म्हणून ओळखला जातो। अशातच बिबिदारफळ पंचायती समिती गणात इच्छुक असणारे भाऊ लामकाने यांनी देखील निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। बिबिदारफळ पंचायत समितीचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने अकोलेकाठी गावचे माजी सरपंच भाऊ लामकाने यांच्या अर्धांगिनी या गणातून निवडणूक लढू शकतात अशा चर्चा जोर धरत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष काका साठे हे या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे। यामुळे बिबिदारफळ पंचायत समिती गणासाठी मतांची बेरीज वाढवणारा उमेदवारच काकासाठी योग्य असणार आहे। अशातच अकोलेकाठी गावातून भाऊ लामकाने यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। बिबिदारफळ, कारंबा, गुळवंची या व इतर गावात अकोलेकाठीतील लामकाने यांची मोठी भाऊभाऊकी पाहुणे हे याच परिसरात याच गणात येतात। आतापर्यंत बिबिदारफळ पंचायत समिती गणाचे राजकारण हे भाऊभाऊकीचे आणि नात्या गोत्याचे दिसून आले आहे। ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांच्या मतांच्या राजकारणात अकोलेकाठीत उमेदवारी देणे हे महत्त्वाचे मानले जात आहे। गावातील उमेदवार कोणीही असो सहकार्य केले जाईल अशी चर्चा अकोलेकाठीतील मतदारांत होत आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या नोव्हेंबर अखेरीस जाहीर होतील असा अंदाज वर्तवला जात आहे।